हो, हो. हं. चला पुन्हा एकदा प्राध्यापक सुचेता सहस्त्रबुद्धे मॅडम आपल्यासाठी आल्यात एका वेगळ्या विषयावर, की प्रोफेसर असून हा त्यांचा काही विषय नव्हता, प्रांत नव्हता. पण आपण बघतोय की त्या खूप झील-झिस्ट मध्ये असतात आणि शिकण्याच्या असू देत, काम करण्याच्या असू देत, सेवेच्या असू देत, सगळ्या गोष्टीत पुढाकार आहे त्यांचा. या वयात सुद्धा एनर्जी, दानगी आहे आणि लवकर उठून आपल्यासाठी डबल-डबल कार्यक्रम त्यांनी घेतलेत. तर आपण आता जमलंय नक्षत्र सेरीज आपली चालू आहे आणि आपल्याला आपल्या नक्षत्रांबद्दल जाणून घ्यायचंय. तर मॅडमनी सगळ्यात जास्त नक्षत्र निवडली आहे टीममध्ये. 4 नक्षत्रांवर त्या बोलणार आहे. मॅडम नाही झाले सगळे तर नंतर पण बोलू शकता एखाद दुसरं असं काही नाही. आणि हो. पहिल्यांदा आज कार्यक्रम कसा होतोय त्याबद्दल बोला. साधकांना सांगा कसं काय झालं? हो. नमस्कार सर्व साधकांना आणि मंगल मॅडमना पण धन्यवाद, की त्या वारंवार आम्हाला चांगल्या गोष्टींची सगळी चांगली संधी देत असतात. आणि मॅडम म्हणाल्या, की वाघोलीच्या शाळेत जायला मॅडमने विचार केला नाही, की कसं जाणार, पहाटे उठून जाणार, लांब आहे. कारण लहानपणापासून मला अशी सवय आहे, की उत्तम आणि चांगली गोष्ट आपल्याला करायला मिळणार असेल, तर हो म्हणायचं आधी. आधी स्वीकार करायचा, मग इच्छा तिथे मार्ग. याप्रमाणे आपल्याला आपोआप मार्ग सापडतो. कसं करायचं, काय करायचं ते आपोआप होतं मॅडम. ऊर्जा ते करून घेते. पण आपणच आधी पाय मागे घेतला, नाही म्हटलं, तर मग काहीच नाही. नाही म्हटलं की झालं, संपलं तिथेच. तर त्यामुळे मी ते सगळ्या गोष्टींना हो म्हणत असते. आणि दुसरं म्हणजे आधी उद्या कार्यक्रम ठरलेला होता आणि सुलक्षणा मॅडमचा कार्यक्रम घेऊन झाल्यानंतर मध्ये गॅप होती. तर मला शुक्रवारपासून वाटायला लागलं, की आपण सोमवारी घेऊ शकतो. आपली तयारी झालेली आहे. कशाला एक दिवस मध्ये वाया वाया घालवायचा. आणि मग शनिवारी तर मला खूप जोरदारपणे असं वाटायला लागलं, की नाही, नाही आपण सोमवारी घेऊया मॅडमना. कित्येकदा तरी माझ्या मनात आलं मॅडमना फोन करून मी विचारते, की मी सोमवारी घेऊ का? पण थोडंसं असं पण वाटलं, की मॅडम म्हणतील काय नाचानाची चालली आहे ह्यांची. आता मंगळवारचं सोमवार करतायत, कोणी सोडून देतायत मध्ये. काय चाललंय असं वाटलं मला. म्हणून मी गप्प बसले. पण शनिवारपासून अगदीच मला मग नंतर मला वाटायला लागलं, की नाही माझा सोमवारीच होणार आहे कार्यक्रम. इंट्युशन असो किंवा असं. आणि नंतर मॅडम आज म्हणाल्या, की त्यांच्याही मनात तेच होतं, की सोमवारीच हा कार्यक्रम झाला तर बरं होईल म्हणून. आणि त्या पण शनिवारपासूनच त्यांच्या मनात आलं, की सोमवारी कार्यक्रम झाला पाहिजे. आणि माझ्याही मनात तेव्हाच आलं, की सोमवारीच आपल्याला घ्यायला मिळालं तर चांगलं होईल. तर ही जी कनेक्शन आहे किंवा वननेस आहे, तो ह्या कार्यक्रम घ्यायला लागल्यापासून किंवा विहंगमला जोडला गेल्यापासून हे खूप जाणवतं मला पण प्रत्येक गोष्टीमध्ये. तर ऊर्जेला धन्यवाद. मी आणि थोडंसं सांगते बॅकग्राऊंड 1 मिनिट या हो, ह्याच्यावर. ॲक्चुअली काय झालं, की शनिवारी लॉन्च झाला आपला योगाचा ह्याचा प्राणायामचा आणि अक्षरशः मी ते तिकडे कबीरबागेत जाता गाडीत घाई-घाईत ते प्राणायामचं टाइप केलं आणि पोस्ट केलं. आता त्यानंतर मला असं वाटलं आता नक्षत्र 4 वाजता आहे आणि आपण प्राणायाम 4 वाजता ठेवतोय. मग तेव्हापासून मला वेळ मिळाला नाही, की आता काय करायचं? मी ठरवलं होतं मनात 5ला घेऊ, जाऊ दे. पोस्ट केल्यावर मी म्हटलं, आता 5ला घेईल. तो काय असा अधून-मधून आहे. आणि 2 दिवस माझी नणंद सगळे यांना मी घेऊन गेल्यामुळे पिरामिडला अजिबात वेळ नाही, नेटवर्क तिथे नसतं, फारसं नसतं. आणि मग मी म्हटलं जाऊ देत, कोण जागा आहे बघू. म्हणजे आता मॅडम जे म्हटले ना, नाचा-नाची मॅडम म्हणतील, तर मी सगळ्यांना विनंती करते, कृपया असं भिवू नका तुम्ही मला. मी जे करते हो, ना, ते पिळणं नाहीये लक्षात घ्या. ते पिळणं नाहीये. कारण आता 2 गोष्टी अशा झाल्या, की नक्षत्र आज आर्द्रा नक्षत्र होतं आणि आपल्याला ते 12:30ला करायचं होतं. वात वाढू नये म्हणून. आपलं ठरलं हो, होतं मागच्या नक्षत्राच्या कार्यक्रममध्ये. मध्येच सविता मॅडमनी सांगितलं, की आज आर्द्रा नक्षत्र नाही. काही हरकत नाहीये. उलट जागं केलं पाहिजे. माझ्याकडनं काही चुका होतात, आपल्या कोणाकडनंही होतात. मग त्यांनी ते टाकलं, ते धाडस केलं त्यांनी. भिलं नाहीत आता मॅडम काय म्हणतील. पण झालं काय, मग तिथे माझी चल-बिचल मग खरंच काय झालं ॲक्चुअली कन्फर्म मी केलंच होतं परत, पोस्ट करायच्या आधी. पण परत यांचं आल्यावर परत वेळ गेला. परत कन्फर्म केलं. मग कन्फर्म मी परत केलं. पण मी लगेच पोस्ट नाही केलं. पण मी त्यांना म्हटलं, "तुम्ही कन्फर्म करा." याला माझा उद्देश पिळणं नसून, तुम्हाला रागवणे नसून, तुमच्या चुका तुम्हाला कळल्या पाहिजेत. मग कन्फर्म करा म्हटल्यावर त्यांनी कन्फर्म न करता परत काहीतरी टाकून दिलं.
ते बेंगलोरचं किंवा मला नाही माहिती. नंतर त्या म्हटल्या चुकून झालं. चंद्र, नक्षत्र बघितलं, सूर्याचं नाही बघितलं. ठीक आहे, काही हरकत नाहीये. मध्ये त्याच वेळेला सुलक्षणा मॅडमनी गोंधळ केला हे नक्षत्रांचा आणि ह्यांच्या दोघींच्या काय डिस्कशन माझा वेळ खूप जातो लक्षात घ्या अशाने. मग सुलक्षणा म्हणजे या पण हे झाले, हे वाचा, ते वाचा, तुम्ही ते का नाही वाचलं, हे का नाही वाचलं. म्हणजे होतं कसं, हे असं काय चाललंय प्रश्न पडतो. त्यांनी काही मुद्दाम नाही केलं. आणि मग त्यांना पण थोडंसं मॅडमना हे झालं. मॅडम म्हणतात 2च घ्या, या 4 घेणार आहे. मग यांना वाटलं मी 4 घेते तर मी 2च का घ्यायचे? असं झालं ना मग. मग हो. शेवटी मॅडमना फोन केला. म्हटलं, "मॅडम, सुलक्षणा मॅडमकडनं काहीतरी गोंधळ झाला असेल. तुम्ही काय एवढं मनावर घेऊ नका." म्हणून मग मी सुलक्षणा मॅडमना म्हटलं, "हे नाही का तुम्हाला नीट वाचता येत?" तर हे पिळणं नाहीये, हे रागावणं नाहीये. कृपया सगळ्यांनी समजून घ्या आणि भिऊ तर मुळीच नका. हे काय फक्त शिकण्यासाठी चाललंय. मी जर हे केलं नाही ना, हे का नाही वाचलं, तर कसं तुम्ही इम्प्रूव्ह होणार आहात? आपण ग्रुपवर काही पोस्ट करताना आधीचा मेसेज बघायला नको का शेड्यूल काय आहे? हे होत नाहीये तुम्ही साधक असून. तुम्ही छोटंसं ग्रुपवर पटकन काही टाकता. ग्रुपवर काही टाकायचे ते पॉज घेतला पाहिजे. काही व्यक्तींना तर मी 10 वेळा सांगितले पॉज घ्या. पण नाहीच त्यांचा पॉज. त्यांचं पटकन काहीतरी पोस्ट करतात त्या. आणि ठराविक व्यक्ती अशा आहेत. यांना स्थिर होण्याची गरज आहे. तर हे सगळ्यांना विनंती आहे, नम्र विनंती आहे, की मॅडम तुम्ही पण घाबरू नका, नाचानाची वगैरे काही नाही. नाही, नाही, उलट हे घाबरून नाही. आपण ज्यावेळेला डिबेट करतो ना ग्रुपवर, भांडणं झाली पाहिजेत तात्विक. हे असं नाही, हे असंच, ते तसं नाही. तर आपण वेबसाईट उघडणार आहे, तर आपण पुस्तकं उघडणार आहे. सुंदर असं झालंच पाहिजे. म्हणून ती सुलक्षणा. मग तुम्ही हे का म्हणजे त्यांचं काय उद्दिष्ट होतं? त्यांना काही नक्की कन्व्हे करायचं असतं, हा उद्देश असतो. म्हणून मग ते मी विचारते, "हे असं का झालं बाबा तुमच्याकडनं?" याचा अर्थ रागवणं नाहीये ते. ते तुमचं समजून घेणं, की काय तुमच्याकडनं नक्की घडलंय. मलाही समजेल, ग्रुपला समजेल, सुचेता मॅडमना समजेल. नाहीतर त्यांना असं वाटलंच ना, मी 4 बोलणार आहे आणि ह्या 2 घ्या म्हणतायत चक्क. असं होतं थोडंसं. तर सगळ्यांनी भिवू नका. उलट कॉन्ट्रिब्युशन करा. मेसेज असे पाठवा. काही हरकत नाहीये. घाबरून बसलं तर काय ते चक्रध्यानाचा उपयोग आहे. चला, करा सुरू सुचेता मॅडम. चला, नमस्कार सर्वांना. मी निवडलेली नक्षत्र आहेत, तुम्ही वाचलीच असतील. चित्रा नक्षत्र आहे, विशाखा नक्षत्र आहे, स्वाती नक्षत्र नंतर मला मिळालं. स्वाती नक्षत्राबाबत पण अशी मजाच झाली. आधी मी विशाखा, चित्रा, आणखीन अनुराधा अशी 3 नक्षत्र घेतली होती. स्वाती दुसऱ्या कोणीतरी घेतलं होतं. आणि मला सारखं वाटत होतं, अरे एवढं स्वाती नक्षत्राची राणी स्वाती नक्षत्र, तूळ राशीतलं अतिशय उत्तम सुंदर नक्षत्र आपण कसं नाही घेतलं आणि आपण का नाही घेतलं. आपल्याला मिळायला हवं होतं, मिळायला हवं होतं, असं उगाचच हृदयाची स्पंदन की आपल्याला स्वाती नाही मिळालं, स्वाती नाही मिळालं असं. आणि म्हणजे असं मला म्हणायचं नाही, त्याच्यामुळे त्यांनी ते नाही, सोडलं. नाही. त्याच्यामुळेच पण मिळालं मॅडम. हे तर मला हो ना. माहितीच नव्हतं. सगळ्यांनी लक्षात हो. घ्या. म्हणजे आपल्या इच्छा जर पॉझिटिव्ह ठेवल्या, तर कसं जुळून येतं. आज मी ग्रुपला प्रश्न केलाय. आर्द्रा आणि कुठलं नक्षत्र उरलंय? शतभिषा, शतभिषा. हम्म. शततारका. सगळ्या यांनी यांच्या राशीप्रमाणे हे फार सगळं शिकण्यासारखं आहे सगळ्यांना. लक्षात घ्या. नक्षत्रापेक्षा हे शिकण्यासारखं आहे. तर सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या राशीप्रमाणे आणि मला पण वाटत होतं आपण एखाद्या नक्षत्रावर बोला मला काही येत नाही. पण मी अभ्यास करू शकते, मी वेळ देऊ शकते. आणि मग मी म्हटलं जाऊ दे ह्यांचं काय चाललंय चालू दे. यांना यांच्या राशीप्रमाणे घेऊ दे. आणि मग चंद्र रास, लग्न रास आणि सूर्य रास असे 3-3 घ्या म्हटलं आणि त्यांनी घेतलेत निवडून. बाकीच्यांना आता रिपीट नव्हतं करायचं म्हणून बाकीच्यांना म्हटलं उरलेले घ्या. आता मॅडमची ही स्पंदनं बघा स्वाती नक्षत्राची मला आत्ताच कळतंय. हो. आणि मग त्या सोडून गेल्या. त्या नवीन होत्या. मग कशी ग्रुप हम्म. एनर्जी काम करते बघितलं ना? ह्या मॅडमची एनर्जी ओव्हरराईड झाली त्या एनर्जीला नवीन साधकांच्या. हम्म. आणि मॅडमना हवं ते मिळालं. आता मी प्रश्न विचारला त्याचं उत्तर मिळालं नाही म्हणून मी सांगते. आर्द्रा आणि शततारका राहिली नक्षत्र यांनी सगळ्यांनी घेऊन मग ग्रुपवरही टाकलं कोण घेतंय, कोण घेतंय तर रुपाली पाठक मॅडम आल्या. मग मी म्हटलं रुपाली मॅडमला एक देऊ आणि आपण एक घेऊ. आणि आज आर्द्रा नक्षत्र सुरू झालं ना आपण चक्रध्यान बरोबर स्वादिष्टान जलचक्राचंच कसं सुरू करतो?
हा काही योगायोग आहे का? हा बिलकुल योगायोग नाही. ही सगळी ऊर्जा आपल्याला हवं तसं करून घेत आहे. इतकं सोपं नाहीये स्वादिष्टान चक्राध्यान आद्रा नक्षत्र सुरू होतंय जलतत्वाचं तेव्हा आपण सुरू करतोय. तसंच हे जे 2 नक्षत्र उरले ना शतभिषण, आद्रा ते माझेच निघाले. बघा, म्हणून ज्या आता ज्योतिषचार्य आपल्यात आहेत त्यांना माहिती आहे माझ्याबद्दल सगळं. म्हणून प्रश्न म्हटला जाणकारांनी उत्तर द्यावं, की हीच नक्षत्र का उरली? तर ही माझीच नक्षत्र उरली. त्या माझ्यासाठीच तो प्रोग्राम ऊर्जेनी करून घेतलाय. भले ते नक्षत्र काय मला आता जेव्हा रुपाली मॅडम म्हटल्या मी घेते, मी लगेच ह्याच्यावर टाकलं Googleवर हे 2 नक्षत्र. अरे बापरे! हे तर मिथुन राशीचं आलं आणि हे तर कुंभ राशीचं आलं. अ? म्हणजे मला लगेच कळलं, नाही, नाही, ही ऊर्जा काहीतरी माझ्याकडनं करू पाहतीये. माझंच उरलं एवढ्या सगळ्यांमध्ये. म्हणजे हे योगायोग नाहीत. आता मी ह्याच्यावर भरपूर विचार करेल आणि का आद्रा मला घ्यायला आलं, का मला शततारका आलं, तर स्मिता मॅडमनी टाकलं दोन्ही राहूचे नक्षत्र आहे आणि राहू हा सगळ्यात बलिष्ठ हे करतो आणि निगेटिव्ह ऊर्जेचं म्हटलं जातं. तर बघू मी नक्षत्र घेताना सांगेल तुम्हाला. आद्रा नक्षत्र आज सुरू झाले. आणि मला काहीतरी त्याच्यामागे योग, ही ऊर्जा जी सगळी करून घेते, सगळं राहिल्यावर माझीच नक्षत्र उरणं, मीच ते घेणं. कोणीतरी लिहिलंय हे तुम्ही छान घेऊ शकता. असं काही नाही. मी सगळं चांगलं घेऊ शकते लक्षात घ्या. पण माझीच नक्षत्र मला उरवली याच्या मागं त्या नक्षत्रांबद्दल मी जो अभ्यास करेल, त्यातून मला काहीतरी माझ्या आयुष्यासाठी धडा घ्यायचा आहे, धडा. मला काहीतरी शिकायचंय. हे असं प्रत्येकाने कार्यक्रम घेताना आपल्याला काही धडा आहे विचार करा. ऐकणाऱ्यांनी सुद्धा आपल्याला काही धडा आहे विचार करा. अमृता मॅडम बोलायचंय का हात वर आहे? हो, बोला. हो मॅडम. अजून एक कोइन्सिडन्स म्हणता येणार नाही, कोइन्सिडन्स नसतो कधी. पण तुम्ही आत्ता म्हटलं ना, की तुम्हाला आर्द्रा का राहिलं म्हणून. जेव्हा हां, नक्षत्राचा प्रोग्राम तुम्ही अनाउन्स केला किंवा टाकलं ना ग्रुपवरती, की नक्षत्राचा हां. प्रोग्राम होणार आहे, तेव्हा मी माझ्या म्हणजे मनात म्हणा किंवा इच्छा जी म्हणतो ना आपण, ते असंच होतं, की मला ना आता हे जाणूनच घ्यायचं कारण ह्याच्या आधी नक्षत्राचं मॅडमनी घेतलं होतं सुलक्षणा मॅडमनी. तर हं, ते हं. टाकल्याबरोबर मनात आलं होतं, की जी नक्षत्र आहेत ना माझी, त्याचं ना थोडं डिटेलमध्ये कोणी करणारं घेतलं माझ्या नक्षत्रांचं तर खूप बरं होईल, असं माझ्या हं. मनात आलं होतं. आणि मी बघितले आपले कुणी कुणी कुठले कुठले नक्षत्र घेतलेत आणि बरोबर माझं चंद्र राशीप्रमाणे नक्षत्र जे धनिष्ठा येतंय, ते मला वाटतंय स्मिता वरांडे मॅडमने घेतलंय, आद्रा तुम्ही घेतलंय आणि कृतिकाचं इन डिटेल आपण सुलक्षणा मॅडमने ते पुस्तक घेतलं होतं ना, हां, ते. ते आता त्याच्यात झालं असेल त्यांनी घेतलं असेल हां, आता सुद्धा. त्याच्यात तुम्ही झालं. रेकॉर्डिंग त्यामुळे ऐका की ते. हो, हो. तर हे रेकॉर्डिंग म्हणजे मला ऐका. असं वाटतं मघा की जशी नक्षत्र पुस्तकं झाली होती. मिस्टरांचं होतं 98% खरं आहे त्यांनी सांगितलेलं 98%. हो, हो, हो. 2% मी मान्य करत नाहीये. बाकी 98% सेम होतं. हं. तर तुम्ही तर ते त्यामुळे रेकॉर्डिंग ऐका. तर हे कार्यक्रम तुमच्यामुळेच लॉन्च होतायत हे लक्षात घ्या. तुमच्या हितासाठी, तुमच्या ऊर्जा, तुम्हाला काय हवंय याच्यात मंगलधेंड किंवा घेणाऱ्यांचं पण काय फारसं कार्यक्रम ठरताना नसतं. आता ह्यांनी जे पुढाकार येऊन मी घेते केलंय ना, त्यात मात्र त्यांचं भरपूर काही होणार आहे. बोला स्मिता मॅडम बोला. हां. मॅडम कसं आहे, तुम्हाला जे आलं ना, व्हिडिओ तुम्ही सुरू सेवा करताय दिली. का? हां. हं. नक्षत्रांचं हे तुम्ही सेवा म्हणजे देताय ना, तर ते नक्षत्र तुम्हाला म्हणतंय, की तुम्ही जर माझी एवढी सेवा हे करताय, तर तुम्हालाच अधिकार आहे तो. म्हणून युनिव्हर्सनं ते तुम्हालाच बोलायला दिलेलं आहे. आराध्या, मी जे राहूचं बोलले ना, की हे खूप एकदम म्हणजे काय तो हा योग फार चांगला आलेला आहे मॅडम. आणि मगाशी चंद्र रास त्या कन्फ्यूज झाल्या, कोणी टाकलं होतं ते. त्यांनी चंद्र हं. राशीबद्दल हां, कन्या, उत्तरा, फाल्गुनी आज चंद्र होतं आणि नंतर ते नक्षत्र बदलून हस्त झालं. पण रवी आजच आरद्रा नक्षत्र म्हणजे तुमचं योग्य आहे ते आपण म्हणलो ना 12 हो, 12:30 वाजताचा योग्यच तो आहे. रिच्युअल्स मॅडमनी थोडं तो योग्य कन्फ्यूज आहे. केलं हां. आपल्याला. हो. पण वेळ खूप त्यामुळं जातो. ठीक आहे. त्यांनी हो. टाकलं हे मी कौतुकास्पदच मानते. असू दे, पण असू दे. नंतर असं काही नाही. कन्फर्मेशन करायला हवं तर ते नाही हां. नीट केलं नाही. चंद्र आणि त्यामुळे रवी वेळ हे माझा वेगळे आहेत. 1-1.5 तास गेला. हो. त्यामुळे बोला हं. मॅडम, तुम्हाला ती सेवा नक्षत्रच तुमच्याकडे चालून आलेले आहेत. त्यामुळे तुम्हीच बोलणार आहात ते. हो, काहीतरी मला चालेल. घ्यायचंय हो. त्याच्यातून. बघू आता घेताना कळेल. ठीक आहे. चला सुचिता मॅडम करा सुरू. हो. चला सुरुवात करूया. मला मी निवडलेली नक्षत्र स्वाती, चित्रा आणि विशाखा ही आहेत आणि अनुराधा. त्यापैकी स्वाती, चित्रा आणि विशाखा ही 3 नक्षत्र तूळ राशीची आहेत. तूळ रास ही सर्वोत्तम रास असे पुष्कळ जण मानतात आणि तूळ राशीतल्या 3 नक्षत्रांपैकी स्वाती
नक्षत्र म्हणजे अगदी बहार आहे. अगदी शुक्राची चांदणी ज्याला म्हणतात ना, किंवा काय म्हणावं त्याला, पौर्णिमेचा पूर्ण चंद्र, त्याचं तेज विलासताय, किंवा असं खूप सुंदर असं हे स्वाती नक्षत्र आहे. तर प्रथम आपण स्वाती नक्षत्राबद्दल घेऊया. स्वाती नक्षत्राचे तिन्ही चरण हे तुळ राशीमध्ये असतात, आणि चित्राचे 2 असतात, विशाखाचे 2 असतात. चित्राचे 2 मागे जातात कन्येत, आणि विशाखाचे 2 पुढे जातात वृश्चिकेमध्ये. तर आपण स्वाती नक्षत्र आधी घेऊया. चौदवी का चांद हो या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम ला जवाब हो, असं हे स्वाती नक्षत्र आहे. तर स्वाती नक्षत्रामध्ये जर व्यक्ती जन्मली असेल तर तिचं सौंदर्य, तिचा कोमलपणा, तिचं सगळंच इतकं असं छान असतं ना, की काय आपल्याला सांगताच येणार नाही. आता हे स्वाती नक्षत्र 15वे नक्षत्र आहे. तुळेत याचा विस्तार 6° पासून 20° पर्यंत असतो. आणि त्याचं जे चिन्ह आहे ना, ते एक असं हवेत लहरत असलेला छोटस पान किंवा कोंब, म्हणून त्याला कोमलता, आणि तलवार, घोड्यावर बसलेले, हातात तलवार घेऊन बसलेला, असंही त्याला चिन्ह दिलेलं आहे. तत्व वायुतत्वाचं आहे. आता वायुतत्व म्हणजे काय? इकडून तिकडे आले वारे, इकडून तिकडे गेले वारे, ते असं स्थिर सगळं त्यांना करायला आवडतं. हे करा, ते करा, ते करा, इथे जा, तिथे जा, तिथे जा. गतिशील आहे, स्वतंत्र आहे, त्यांना स्वातंत्र्य आवडतं. त्यामुळे सरकारी नोकरी त्यांना आवडत नाही. सरकारी नोकरीत ते टिकणार नाहीत, कारण तिथे कोणाच्या तरी दबावाखाली काम करावं लागतं. पण ह्या स्वाती नक्षत्राला एक स्वतंत्रता मिनिट अतिशय मॅडम, प्रिय आहे. 1 मिनिट. हो. मला असं सांगावं वाटतंय, स्वाती नक्षत्र कोणाकोणाचं चॅट बॉक्स टाका. म्हणजे मॅडम सांगतायत, लगेच आपण टॅली करून बघू. एकमेकींचं माहिती आहे आपल्याला बरंच. आता शुक्राची चांदणी म्हणजे मॅडम समोर बसल्याच आहेत, उदाहरण शुक्राची चांदणी. तर मॅडमला म्हणून पण मी माझं टॅली चित्र आहे. करतेय, तर ते चित्र आहे चपखल आहे. पण इतरांनी पण कृपया टाका चित्रा कोणाकोणाचं आहे. आणि मॅडम जे स्वातीचा. नक्षत्र घेतील ना, ते चॅट बॉक्स मध्ये टाका, म्हणजे मला पण कळेल आणि इतरांना पण कळेल की आपल्याला आपल्याच ग्रुप मेंबरला कसं लागू पडतंय ते. हा. चला, आणि ह्या नक्षत्राचा स्वामी सुद्धा, नक्षत्र स्वामी राहू आहे स्वातीचा. देवता वायू म्हटलंच आपण, देवी सरस्वती आहे. अतिशय मधुर, लोभस, नम्र असं व्यक्तिमत्व असतं स्वातीवाल्यांचं. त्यातल्या त्यात तिचं स्त्री असेल तर खूपच अगदी गोडवा असतो स्वभावामध्ये. स्वभाव अतिशय कोमल असतो, असं रागीट वगैरे असा मुळीच नसतो. आणि ते गतिशील नक्षत्र आहे. गतिशील म्हणजे त्यांना सारखा बदल आवडतो. एका जागी त्यांना असं, म्हणजे आधी तूळ वायुरास आहे, तुळेला सारखा बदल आवडतो. तर एका ठिकाणी 5-6 वर्ष राहिलं की वाटतं आपण घर बदलावं, किंवा घर बदलणं शक्य नसेल तर आपण पडदे तरी बदलावेत, आपण रचना तरी बदलावी. बदल सारखा सगळीकडे त्यांना बदल, नवीन जी फॅशन येईल ती त्यांना करायला आवडते. गतिशील स्वभाव असल्यामुळे त्यांना हा बदल आवडत असतो. स्वाती स्व अधिक अस्ती, स्व अधिक अति म्हणजे स्वतः, मी म्हणजे स्वतंत्र असणे, मी स्वतंत्र आहे. कोणाच्या दबावात स्वाती नक्षत्राचे लोक येत नाहीत. स्वतःचे निर्णय घेण्यास स्वाती नक्षत्रवाले समर्थ असतात, कोणावरही डिपेंडंट नसतात. नाही तर काही काही राशींचं असं असतं की त्यांना डिसिजन पॉवर नसते, की यांना विचार, त्यांना विचार, हे इकडे जा, तिकडे जा, सगळं. आणि शेवटी त्यांचा निर्णय स्वतःचा स्वतः घेऊ शकत नाही. दुसरं कोणी सांगतील त्याप्रमाणे ते त्यांचा निर्णय घेण्याकडे कल असतो. पण स्वातीचं तसं नसतं. स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. स्वभाव अगदी सर्व परिस्थितींशी चटकन जुळवून घेतात. कुठेही त्यांना राहायला द्या. कोविड आला, पटापट 3-4 दिवस गेले, प्लॅनिंग झालं त्यांचं, आता कसं करायचं, काय करायचं, लगेच जुळवून घेतलं. युद्ध सुरू झालं, घेतलं जुळवून. बदली झाली नवऱ्याची, तिकडे गेले, सामान, शाळा बदलल्या मुलांच्या, घेतलं जुळवून. असं सर्व परिस्थितीशी चटकन जुळवून घेणारं हे नक्षत्र आहे. कठीण परिस्थितीमध्ये अजिबात खचून जात नाहीत. कठीण परिस्थितीत खचून जाणारे नसतात हे, आणि स्वतः मार्ग शोधतात.
नेहमी. कुशल वक्तृत्व असते, वक्तृत्वावर प्रभुत्व असते, संवाद कौशल्य, कम्युनिकेशन स्किल्स अतिशय उत्तम असतात, डिप्लोमॅटिक असतात आणि लोकांबरोबर सहजतेने जुळवून घेऊ शकतात. अजिबात कोणाची भांडण नाही, तंटा नाही, काही नाही, पटकन सगळ्या परिस्थितीशी जुळवून घेतात. स्वभाव संतुलित, संयमी असतो, सर्व प्रकारच्या व्यक्तींशी जुळवून घेतात. त्यामुळे आता त्यांचं कार्यक्षेत्र काय असणार आहे? बिझनेस. बिझनेस उत्तम करू शकतात स्वाती नक्षत्राचे लोक. आणि स्वतंत्र व्यवसाय केले, कारण स्वतंत्र व्यवसायामध्ये काय असतं बघा, ते स्वतःचे राजे असतात. त्यामुळे स्वतंत्र व्यवसायात त्यांना सफलता मिळते. आत्मनिर्भर असतात, विदेशांशी व्यापार, डिप्लोमॅटिक आहेत ते, विदेशांशी व्यापार केला तरी त्यांना सफलता मिळते. सरकारी नोकरीत रमत नाहीत, कारण नियंत्रणाखाली येणे त्यांना आवडत नाही. अस्तीस, मी स्वतः. जन्मजात लिडरशिप क्वालिटीज असतात त्यांच्यात, जन्मजात नेता असतात त्या. स्वाती नक्षत्र 4 चरण मी म्हंटल, तुला राशीचे 4 चरण, 4ही चरण तुला राशीत येतात. त्यामुळे ऑब्व्हियसली तुला राशीचे पण सगळे गुणधर्म किंवा सगळ्या क्वालिटीज, त्यांनी गुण अवगुण दोन्ही आहे प्रत्येक राशीमध्ये, ते सगळं त्यांच्यामध्ये असतं. कधी कधी क्वचित त्यांना गर्व चढू शकतो. स्वाती नक्षत्रवाल्यांना कधी कधी गर्व चढू शकतो आणि कधी कधी ते अग्रेसिव्ह पण होऊ शकतात. आता त्यांचा शुभ रंग कोणता आहे? शुभ रंग त्यांना काळा, करडा, हे 2 रंग. रत्न ब्लू कलरचं हेसोनाइट नावाचं रत्न आहे त्यांचं. शुभांक 4 आहे आणि वृक्ष अर्जुन आहे त्यांचा. अर्जुन वृक्ष दारात लावला तर त्यांना त्याचा पाणी घातलं वगैरे, वाढवला तर त्यांना त्याचा फायदा होतो. आता आपण बघूया की हेही आपल्याला माहिती आहे की पावसाचं पाणी म्हणजे कल्पना आहे अशी, पावसाचं पाणी जर स्वाती नक्षत्र चालू असताना शिंपल्यामध्ये पडलं पावसाचं पाणी, तर त्याचा मोती होतो, खरा मोती होतो त्याचा. स्वाती नक्षत्रावर मात्र ते पडलं पाहिजे. आता म्हणजे स्वाती नक्षत्रामध्ये जे फेमस लोक आहेत ते कोणते आहेत ते बघा. चंद्रशेखर आझाद, अब्राहम लिंकन, हे स्वाती नक्षत्रामध्ये जन्मलेले आहेत. आणि त्यांना भाग्यकारी रत्न, जन्म नाम त्यांचं र आणि त आहे. आणि गोमेद रत्न आहे, गोमेद रत्न घातलं तरी त्यांना म्हणजे त्याचा प्रभाव असतो. आता स्वाती नक्षत्र हे मी म्हटल्याप्रमाणे दिसायला लोक सुंदर असतात, पण ते स्त्रीला जास्त शोभतं, कारण स्वभाव कसा आहे, कोमल, हळुवार, नम्र, दिसायला सुंदर. मग ते थोडस पुरुषाचं जर असेल ना स्वाती नक्षत्र, तर थोडे ते त्यांना ते शोभत नाही, म्हणजे कोमल नम्र स्वभाव वगैरे असं त्यांना शोभत नाही. त्यामुळे एका पुस्तकामध्ये असं म्हटलंय की स्वाती नक्षत्र हे स्त्रीला जास्त शोभून दिसतं. तर त्यांचे रूप कोणते आहेत आपण बघूया. हा, स्वाती नक्षत्र हे अतिशय शुभ असं नक्षत्र मानलं गेलेलं आहे. आणि ह्या स्वाती नक्षत्रावर तुम्ही यात्रेला निघणार असाल, प्रवासाला निघणार असाल, तर स्वाती नक्षत्रावर निघायला हरकत नाही. कोणत्याही गोष्टीची नवीन सुरुवात, नवीन बिझनेस सुरू करायचा आहे, नवीन शिक्षण कोणतं तरी घ्यायचं आहे, संगीत शिकायचं आहे, तर तुम्ही स्वाती नक्षत्रावर सुरुवात करू शकता. वैवाहिक जीवन यांचं छान असतं, पण थोडस त्यांना स्वतंत्रता हवी असते. म्हणजे जर डॉमिनेट करणारा नवरा असेल तर मग त्यांना आवडत नाही, मनापासून आवडत नाही, पण सगळ्यांशी जुळवून घेण्याचा स्वभाव असल्यामुळे त्यांचं काही डायव्होर्स वगैरे होण्यापर्यंत वेळ जात नाही. पण त्यांना स्वातंत्र्य आवडत असतं आणि त्यामुळे त्यांनी जरा त्यांना मग नवरा जर त्यांना असा डॉमिनेटिंग मिळाला तर थोडेसे खटके उडू शकतात. आता सर्वोत्तम मेळ त्यांचा कोणाशी होतो? आर्द्रा, पुनर्वसू, चित्रा आणि शतभिषा ही नक्षत्र जर ह्या तर नवऱ्याचं किंवा पार्टनरचं बिझनेसमध्ये ही नक्षत्र असतील तर त्यांचं उत्तम अगदी
छान जमून जातं. तर असं हे स्वाती नक्षत्र शुभ कार्यासाठी उत्तम आहे. स्वभाव संतुलित असतो ते आपण बघितलंच. आत्मनिर्भर असतात आणि माणूस म्हणून या नक्षत्राची लोक नेहमी चांगली असतात. माणूस म्हणून अतिशय उत्तम असे असतात. आणखीन स्वाती नक्षत्रामध्ये त्यांना पदप्राप्ती होऊ शकते लवकर. मासेसना अट्रॅक्ट करून घेऊ शकतात. म्हटलं ना, लिडरशिप क्वालिटीज असतात त्यांच्यामध्ये. महात्मा गांधी, शाहरुख खान, हिलरी क्लिंटन वगैरे सगळे हे स्वाती नक्षत्रातले होते. आणि MGR म्हणजे ते दक्षिणेचा तो, हे नंतर करण जोहर आणि पुष्कळचे जे सिने इंडस्ट्री मधले लोक असतात ना, ते तूळ राशीचे असतात. कारण त्यांना ते सगळं फॅशन, प्रसिद्धी, हे सगळं त्यांना दिसायला चांगले असतात. ते त्यांना वेगवेगळी आर्ट, कला कौशल्य असतं त्यांच्याकडे. त्यामुळे ऍक्टिंगची कला असते, गाण्याची कला असते. त्यामुळे बहुतेक तुम्हाला तूळ राशीत वेगवेगळ्या नक्षत्राखाली नाटक सिनेमातले लोक आढळून येतात. आणि मेडिटेशन साठी सुद्धा एका ठिकाणी मी असं वाचलं की मेडिटेशन साठी सुद्धा किंवा योगा, मार्शल आर्ट वगैरे, त्याचं काय आहे ते चिन्ह काय आहे? तलवार. घोड्यावर बसलेल्या, तलवार घेऊन बसलेला माणूस. मग ते मेडिटेशनसाठी आणि मार्शल आर्ट मध्ये ते प्रसिद्ध असतात. आणि डॉक्टर राजकुमार, ते जे दक्षिणेचे NT रामाराव, डॉक्टर राजकुमार वगैरे, ते काही योग्यांचा पण उल्लेख आहे. महात्मा गांधी म्हणा. तर त्यांचं ते असं ते व्यक्तिमत्व असतं की लवकर ते अध्यात्माच्या मार्गावर जाऊ शकतात त्यांनी मनात आणलं तर. जरी त्यांचा स्वभाव किंवा त्यांचं हे असं असलं, गतिशील असला, हे असला, तरी सुद्धा ते अध्यात्माच्या मार्गावर जाऊ शकतात. आता हे स्वाती नक्षत्राबद्दल झालं. आता आपण घेऊया चित्रा नक्षत्र. चित्रा नक्षत्र 14वं नक्षत्र आहे. तर हे सुद्धा 14वं नक्षत्र, चित्रा नक्षत्र सुद्धा शुभ कार्यासाठी उत्तम असतं. गुण थोडासा त्याचा तामसी असतो, तामसी आहे ते. पशु वाघ आहे. वृक्ष, बेलाचा वृक्ष आहे चित्रा नक्षत्राचा. तर चित्रा नक्षत्राच्या स्वाती लोकांनी नक्षत्राचं, एक मिनिट, स्वाती नक्षत्राचं सुचेता मॅडमना लागू पडलेलं आहे आणि सुजाता कदम मॅडमचं होतं. तर सविता मॅडम म्हणतायत, सुचेता मॅडम सांगत आहेत ते सगळं सुजाता मॅडमना लागू होत आहे. आणि आता आहे चित्रा नक्षत्र, मॅडम सांगतायत ते सविता मोहिते मॅडमचं, सविता धर्माधिकारी मॅडमचं. तर आपण आता तर या दोघींना मॅडम, माझं पण डोळ्यापुढे चित्राच ठेवून आहे. ऐक. हा, आणि माझं त्यांचं पण पण आहे. चित्राच आहे. हो. हो. तर आता बघूयात किती लागू पडतंय. सुरू. हो, बघूया. कला क्षमता असते, शुभ कार्यासाठी उत्तम असतं हे नक्षत्र. सौंदर्यवान असतात. सौंदर्य निर्माण मॅडम तुम्ही क्षमता, थोड्या निर्मिती. अर्ध्या दिसताय, थोडं इकडे सरका, फुल दिसू देत, काही हरकत नाही पॉइंट बघितले तर. हा, निर्मिती क्षमता असते त्यांच्यामध्ये. आणि सुरुवातीचे 2 चरण कन्येत जातात आणि नंतरचे 2 चरण तुलेमध्ये येतात. अग्नितत्वाचं, रंग काळा आणि डार्क ब्लू त्यांना. आणि मॅडम, मला पण काळा आणि डार्क ब्लू हे 2 रंग सगळ्यात आवडतात. वृक्ष आहे बेलवृक्ष, बेलवृक्ष लावावा. ब्लू आणि कलर दिसतोच आहे अंगावर. हो, आणि मध्ये रत्न, मॅडम नंबर घाला. हा, रत्न त्यांना लाभदायक रत्न मुंगा असं दिलेलं आहे. फेमस लोक जॉर्ज बुश, शिवाजी महाराज, आणखीन अमिताभ बच्चन असं पण दिलेलं आहे. काही पुस्तकांमध्ये अमिताभ बच्चनला स्वाती खाली टाकलंय, काही ह्याच्यामध्ये चित्रा नक्षत्राखाली टाकलंय. तर ते आता एवढं आपण खोलात जाऊया नको, पण मी म्हंटल त्याप्रमाणे शाहरुख खान आपला आहे स्वातीमध्ये. आणि हे जे सगळे फेमस लोक, मासेसना अट्रॅक्ट करणारे असतात हे लोक. मासेसना अट्रॅक्ट करणारे कोण कोण आहेत आपण बघितलं. चंद्रशेखर आझाद, अब्राहम लिंकन, महात्मा गांधी, किंवा हे सगळे पण मासेसलाच
अट्रॅक्ट करणारे असतात. जॉर्ज बुश काय, हिलरी क्लिंटन. तर आता ह्याचा प्रतीक काय आहे? स्वाती नक्षत्राचं प्रतीक आहे चमकदार मोती, हे त्याचं प्रतीक आहे. आणि देवता आहे विश्वकर्मा. विश्वकर्मा देवता असल्यामुळे आर्किटेक्चर, शिल्पकला, ड्रॉइंग, पेंटिंग, डिझायनिंग ह्याच्यामध्ये ह्या कला त्यांना जर शिकले अवगत असतात. आणि जर हे लोक पुढे त्या कला शिकले तर त्यांना सहज त्याच्यात त्रास पडत नाही, पटकन अवगत होतात. स्वभाव मृदू आणि कोमल असतो, भांडखोर नसतो. व्यक्तिमत्व आकर्षक असतं, डोळे सुंदर असतात, ड्रेस सेन्स चांगला असतो आणि कलर सेन्स, ड्रेस सेन्स आणि कलर सेन्स दोन्ही चांगलं असतं. फॅशन सेन्स ह्या चित्रा नक्षत्राचा सर्वोत्तम असतो सगळ्या नक्षत्रांमध्ये. लगेच छोटीशी का होईना पण पटकन फॅशन करतात. पण असं नाही की येईल ती गावात येईल ती, आता फॅशन सारखी बदलत असते. हे श्रद्धा चाफेकर मॅडमना लागू पडत नाहीये माझ्या दृष्टीने. सविता हम्म. धर्माधिकारी मॅडम आणि सविता धर्माधिकारी मॅडमना पण नाही लागू पडत. सविता मोहिते मॅडम आणि सुचेता मॅडमना लागू पडत आहे माझ्या दृष्टिकोनातून. मॅडम आता ना ते म्हणजे ते आपण ज्योतिषशास्त्र आपल्या शिकत श्रद्धा नाहीये. चाफेकर मॅडम आणि सविता मॅडम साध्या आहेत दोघे. हो. मॅडम ते आपलं ते आपण म्हणजे आता हे चंद्ररास सूर्यरास त्याच्यावर पण थोडं बोलू हा चंद्ररास शकतो. त्याच्यावर सूर्यरास आहे. नंतर पण हा. म्हणूनच मग मी म्हंटल होतं की फोकस आपल्याला व्यक्तिमत्व म्हणजे असं त्याच्यामधले गुण. हा सांगा तुम्ही आता पुढे बघूयात. स्वामी मंगळ असल्यामुळे ऊर्जावान असतात, भरपूर ऊर्जा असते त्यांच्यात. मी म्हंटल त्याप्रमाणे काहीही करायचं असेल तरी पुढचा मागचा विचार न करता हो मी करते, हो मी येते, ऊर्जा या असते. चौघी आहेत बरोबर तशा. हो, साहसी असतात आणि फोकस्ड असतात. आपण काहीही एखादं जे काम घेतलेलं आहे त्याच्यावर पूर्णपणे फोकस असतो त्यांचा. ते जरा आजूबाजूला असे ढळत नाहीत आणि ते काम. एक मिनिट मॅडम, तेवढ्यात कोणतरी आलं, मी बघते. ठीक आहे. तर मॅडम बोलत आहेत. हे मॅडम सांगा. हे मला असं वाटतं ना, हे चंद्र राशीला जास्त एक हो मी फर्स्ट यांना प्रायोरिटी चंद्र सांगितलं राशी. होतं, पण कसं आहे ना, ते हं. लक्षात ठेवत चंद्र रास आहे, पण आपण सगळ्यांच्या राशीप्रमाणे बोलणारच नाहीये ना. त्यांच्या हम्म. त्यांच्या त्यांनी चंद्र राशी सूर्यप्रमाणे घेतलेलं आहे. तुम्ही बघायचंय, तुम्हाला शिकवलंय आधीच सगळं, की तुम्ही लिहायचंय की माझं चंद्र रास आहे, तर माझ्या मनाचं इथे किती खरं ठरतंय, किती योग्य साहित्य जातंय. आता मॅडम काही एवढ्या ज्योतिषार्य नाहीये, त्यामुळे त्यांनी तेवढा फारसा अभ्यास केलेला नाहीये. ढोबळ सांगतायत त्या. माझं हे मॅडम सूर्य आता तुम्ही सूर्य बोलला ना की राशीप्रमाणे आहे माझं जनरल हे. डिस्कशन सगळं टाळायला सांगितलंय मी. पण हो. मॅडमनी नाही त्याच्याकडे लक्ष दिलं. आपल्याला आपल्या उद्दिष्टानुसार हवं आहे. सुचेता मॅडम, तुम्ही फार हा. जनरल हो, सांगताय. नमस्कार. ते थोडस डीप मध्ये आपल्या उद्दिष्टानुसार सांगायला आपल्या हवंय. उद्देशांप्रमाणे. पण तुम्ही जास्त मॅडम अभ्यास नाही केला, त्यामुळे तुम्ही करा आता. आणि मॅडम जे करीन सांगताय करीन. ते तुमची चंद्र रास प्रमाणे हे जर असेल आत्ताचं नक्षत्र, तर हम्म, तुम्हाला कुठल्या गोष्टीनं टॅली होतंय तुम्हीच लिहून ठेवा. हम्म. कारण आहे बघा, काही गोष्टी या चंद्र राशीप्रमाणे आणि याच्याचा उद्देश मॅडम सांगते ते आपल्याला किती लागू पडते हा नसून सगळ्यांनीच सगळ्या नक्षत्रामधून शिकायचं आहे. उदाहरणार्थ आता मॅडमनी एक पॉइंट सांगितला की ड्रेस सेन्स असतो. मग मी लगेच मला प्रश्न विचारला, मला आहे का? लगेच सुजाता मॅडम समोर दिसले आहे, मॅडमना तर आहेच. मग लगेच मी टॅली केलं, ह्यांना नाही दिसत. मग आपण प्रत्येक वेळेला चेक केलं पाहिजे. मग ड्रेस सेन्स मध्ये आपल्याला इम्प्रूव्ह व्हायचंय का? काही गरज नाहीये. असं प्रत्येक वेळेला बघितलं पाहिजे. काही गोष्टी आपल्याला अत्यावश्यक आहेत. काही गोष्टी नाहीयेत. कारण आपल्याला तिकडं ऊर्जा वळवायच्या नाहीत. पण ह्यांना आवडतं छान राहिला. त्यामुळे त्यांच्या ऊर्जा छान राहतात. त्यांच्या सवयी आहेत. त्यांना त्रास नाही होत. मला ड्रेस बदलायचं म्हटलं तरी खूप त्रास होतो. असं आहे. पण मग इथे इम्प्रूव्ह व्हायचंय का? तर तो पॉइंट लिहून ठेवायचा आहे सगळ्यांनीच. नक्षत्र असू देत नाही तर नसू देत. कारण काही लोकं कसेही कपडे घालतात. कलर पण इतके विचित्र असतात. म्हणजे ड्रेस सेन्स अजिबातच नसतो. तर या गोष्टी आपण अशा बघायच्यात आणि विचार करायच्यात आणि आपण नोट डाउन करायचं. हां. बोला मॅडम.
तर आणि मॅडम मग ते ग्रह वगैरे चित्रेत बुध आला तर काय असतं? हो, गुरु काय आला नको, जनरल तेव्हा नको. मी चित्रा. तुम्हाला म्हटलं, हो हे नक्षत्राची, एकेका नक्षत्राची माहिती एवढी आहे ना, आपल्याला हो, हे खूप आहे. जनरल घ्यायचंच नाहीये. आपल्याला फोकस तिकडे वळवायचाच नाहीये. महत्त्वाचे पॉइंट तुम्हाला सांगितले. जसं आजार, आजार काय आहेत? काय शक्यता आहेत? मग कुठल्या ह्याच्यात मला आजाराची काळजी घ्यायची आहे? मग तो कशामुळे होतो? असं आपण काही लर्निंगसाठी इथे बसलोय ना. आपल्याला हम्म, ते हम्म. नक्षत्रही अभ्यासायचं नाहीये. बाकीच्या गोष्टींकडेही फोकस द्यायचा नाहीये आपल्याला. त्यामुळे तुम्ही जनरल टाळा. आणि आता का मॅडमचं बोलणं झाल्यावर जे इथे आहेत ते बोलू शकतात. असं काही नाही मॅडमने सांगितलं पाहिजे. हो हो. हे चंद्र राशीप्रमाणे आहे, सूर्य राशीप्रमाणे आहे असं काही पोस्ट करू नका. मी हो. सांगितलंय नक्षत्र असू नाही तर नसू सगळ्या गोष्टी आपल्याला उपयोगाच्या आहेत. विचार करायचे आपल्याला प्रत्येक गोष्टीवर. बोला मॅडम. नाही, आपण जे अध्यात्माबद्दल बोललो ना मॅडम, तर ह्या नक्षत्रामध्ये जेव्हा गुरु येतो तेव्हा आध्यात्मिक हे ऊर्जा कार्य करायला लागते आणि मग अध्यात्माकडे कल वळायला लागतो. आणखीन त्यांचे अवगुण, आता अवगुण सांगणं महत्वाचं आहे, म्हणजे आपण ते अवगुण काढून टाकले पाहिजेत. तर अवगुण असतात, कधी कधी ते घमेंडी बनतात, बेचैन असतात. पुष्कळदा या नक्षत्राचे लोक, त्यांना बेचैनी असते, काय परफेक्शनचा ध्यास असतो आणि ते जर झालं नाही त्यांना तर ते कायम बेचैन असतात की व्हायला पाहिजे, गेलं पाहिजे, झालं पाहिजे असं. तर त्यामुळे कधी कधी त्यांचा तो स्वभाव कन्या राशीत जेव्हा असतं नाही नक्षत्र त्या 2 चरणात, तेव्हा चिकित्सक, अतिशय चिकित्सक स्वभाव असतो आणि विक्षिप्त स्वभाव त्यांचा मग विक्षिप्त झालेला असतो. त्याच्यानंतर महत्वाच्या व्यक्ती तर मी सांगितल्या. रोग वगैरे मी जरा बघायला विसरले. मी काढून ठेवीन रोग आणि कधीतरी पोस्ट करीन मॅडम मी रोगाचं. नंतर 3रं नक्षत्र आहे ते विशाखा नक्षत्र, 16वं नक्षत्र आहे. त्याचे 4 तारे उग्र आहेत आणि त्याचा परिणाम त्या नक्षत्रावर होतो काही प्रमाणात. मग हे विशाखा नक्षत्रवाली लोक असतात ना, ती काही ठिकाणी काही पुस्तकात म्हटलेलं आहे की ती तुळेला कलंक आहेत, विशाखावाली नक्षत्र. आणि जेव्हा ती विशाखा नक्षत्र जेव्हा वृश्चिकेत जातं, पुढे जातं, तेव्हा मग ते तुळेचे गुणधर्म त्यांना लागत नाहीत, वृश्चिकेचे लागतात आणि मग ते तुळेला कलंक होऊन जातात. शत्रूसाठी ते घातकी असतात. काही प्रमाणात, किंचित प्रमाणात लोभी सुद्धा असू शकतात. आणि विशाखा नक्षत्र बायकांना शोभत नाही, पुरुषांना जास्त शोभतं, कारण उग्र नक्षत्र आहे. आणि बाळ जन्मल्यावर जर विशाखा नक्षत्र असेल तर विशाखाची शांती करावी लागते. स्वभाव कसा असतो बघा, हुशार असतात, मेहनती असतात, बुद्धिवान असतात, धैर्यवान असतात, उच्च ध्येय असते, न्यायी असतात. तुळरास न्यायीच आहे, न्यायी असतात, स्पष्ट वक्ते असतात. सगळी नक्षत्र ही स्पष्ट वक्ती असतात. त्यांचा मोठा मित्र परिवार असतो आणि सगळ्यांची मिळून मिसळून राहतात. उत्तम वक्ते होऊ शकतात. ज्ञान लालसा तीव्र असते. उत्तम सल्लागार सुद्धा ते होऊ शकतात. आणि त्यांचं कार्यक्षेत्र आहे बँक, शिक्षण, संशोधन, लॉ, कन्सल्टिंग, आर्थिक परिस्थिती. त्यांची सुरुवातीला जरा ठीक असते, मध्यम असते आणि जास्त कष्ट त्यांना पडतात. पण शेवटी मात्र ते संपत्ती जमा करतात, योग्य त्याचं आर्थिक नियोजन करतात आणि शेवटी ते ऐषारामी जीवन जगतात. वैवाहिक जीवन ठीक असतं त्यांचं. तुळ राशीवाल्या सगळ्यांचं यांचं वैवाहिक जीवन ठीक असतं. सुखी असतात आणि स्थिर स्थिर सर्व असतं. कधी भांडण तंटा वगैरे जास्त होत नाही. कुटुंबाशी एकनिष्ठ असतात आणि कुटुंबाशी समर्पित असतात. आरोग्य बघा, आरोग्य मध्यम असतं. ह्या विशाखा नक्षत्राचं आरोग्य मध्यम असतं. त्यांना पचन संस्थेसंबंधी आजार व्हायची शक्यता असते. त्यांना त्वचेच्या समस्या जाणवतात. व्यक्तित्व बुद्धिवान, परिश्रम घेणारं असं नक्षत्र आहे. थोडा ताठर स्वभाव असतो, किंचित गर्व होऊ शकतो त्यांना.
आर्थिक स्थिती तर आपण बघितली मध्यम असते, कष्ट करून त्यांना पैसा मिळतो. आयता पैसा ह्या नक्की स्वातीला पूर्ण तुळेलाच आयता पैसा मिळत नाही. दोष अडचणी येऊ शकतात करिअरमध्ये, धंदा नोकरी ह्याच्यामध्ये त्यांना कधी कधी अडचणी येऊ शकतात, पण ते त्याच्यावरती मात करतात. आणि दोष निवारणासाठी त्यांनी म्हटलंय हनुमान चालिसा आणि मंगळवारी हनुमान दर्शन, गाईला चारा वगैरे असं करावं. असं हे विशाखा नक्षत्राचं. मग त्यातल्या त्यात या 3 नक्षत्रात तुळेच्या स्वाती सर्वोत्तम, चित्रा मध्यम आणि विशाखाचा नंबर नेहमी 3रा लागतो. त्याला लकी रत्न सफायर पुष्कराज असतो आणि जन्माक्षर त्यांचं टी आहे. त्यांना मॅडम हे सांगू नका नाही तुम्ही नाही, सॉरी अजिबात. सॉरी, नाही सांगत. ग्रह हो हे आपण नाही लोक घेत बसतील. हो हो. आपल्याला नाही, प्रवृत्त करायचंच नाहीये. मॅडम, हा आता हे महत्वाचं आहे. त्यांच्यातले अवगुण जलसी असते, हा हे सांगा, विशाखाला जलसी असते हे महत्वाचं आहे. आणि तुलना सारखी दुसऱ्यांची करायची. ह्याच्याकडे हे आहे, हम्म. माझ्याकडे नाही, ह्यानी गाडी घेतली, माझी साधीच आहे, त्याने मर्सिडीज घेतली, माझी तर होंडाच आहे, असं सगळं असतं. आणि हे जे चेक करा जलसी स्वतःला. आणि हे बघा स्वतःला सगळ्यांनी चेक करायचंय. चित्रा नक्षत्र असू देत नाही तर नसू देत. हो आणि आपल्याला हे कमी करायचं हे लिहिलं पाहिजे नाही. असतं ते प्रत्येकातच असतं, असतं. कमी जास्त असतं. हा आणि ह्याबद्दल असं म्हटलंय की हे जे त्यांचे अवगुण आहेत ना, जेलसी, शत्रुत्व, हे ते पूर्वजन्मातून आणलेले असतात. पूर्वजन्मातली कर्मांची ती फळं, कार्मिक बंधने. विशाखा नक्षत्राचे लोक नेहमी पूर्वजन्मातली कार्मिक बंधने पुढे घेऊन येतात, बघा त्याने ती ऐका. बरोबर आणलेली असतात. आणि पूर्ण न झालेल्या इच्छा, अपुरा राहिलेल्या ज्या इच्छा असतात, सत्तेचा पूर्वजन्मी गैरवापर केलेला असतो, वचनभंग केलेला असतो, ह्याची जी सर्व कर्म त्यांची वाईट कर्म बनलेली असतात, ती ते कॅरी करतात पुढच्या जन्मात. विशाखा आणि नक्षत्र कोणाचं आहे लिहिलं नाहीये चॅट बॉक्स मध्ये, कोणाचंच नाहीये का? आता इथे विशाखा सगळ्यांनीच कोणाच आहे? शिकायचंय. आपलं विशाखा असोच नसतो पण असं शिकायचंय. बघा मग जेलसी, मत्सर हे सुद्धा पूर्वजन्माच्या कर्मानुसार आपण आणलंय. का बरं आणलंय? कारण ह्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे म्हणून. ते नाहीच करायचंय आपल्याला, म्हणून ते आपण बरोबर आणलंय. त्याच्यातून आपण चांगल्या मार्गाला लागायचंय. आणि विशाखा नक्षत्राचं त्यांनी पुढे असं पण दिलंय की ते हे सगळं त्यांना माहिती असतं की आपल्यात हे अवगुण आहेत, आणि मग ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ते खूप त्याच्यासाठी कष्ट करतात, काम करतात त्याच्यावर खूप. तर असं त्यांचं कार्मिक हे ते पुढे घेऊन येतात नेहमी, विशाखा नक्षत्रवाली जास्त म्हटलंय त्याने. पेंडिंग कर्माज अनुराधा नक्षत्राला पण आहेत मॅडम, सांगते मी. 17वं नक्षत्र हे अनुराधा नक्षत्र. नक्षत्र स्वामी शनी, स्टार ऑफ सक्सेस. अनुराधा म्हणजे शनिदेव त्यांना कंट्रोल करत असतो. आणि सिम्बॉल आहे उगवतं कमळ. चिखलात कसं कमळ उगवतं तसं ह्यांची परिस्थिती लहानपणी किंवा आजूबाजूला परिस्थिती चांगली नसेल तरी सुद्धा चिखलात उगवलेल्या कमळाप्रमाणे ते स्वकष्टाने तग धरू शकतात. त्या परिस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीत तग धरून राहू शकतात. फ्रेंडशिप, पार्टनरशिप, कंपॅशन. वृश्चिकेचं आहे हे जे अनुराधा नक्षत्र मी जे सांगते ते कंपॅशन साठी योग्य आहे हे नक्षत्र. आणि जास्तीत जास्त धार्मिकतेकडे झुकणारं हे नक्षत्र आहे. एकनिष्ठ असतात, लॉयल असतात, भावना प्रधान असतात. प्रियजनांना म्हणजे रिलेशनशिप मध्ये आपल्या प्रियजनांना म्हणजे आपल्या पार्टनरला अनुराधा नक्षत्राचे लोक बऱ्या वाईट दोन्हीही परिस्थितीमध्ये खंबीरपणे साथ देतात. कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्याचे कौशल्य त्यांच्याकडे असते आणि भावनिक आणि मानसिक परिस्थितीचा ते उपयोग ते स्वतःच्या प्रगतीसाठी नेहमी करून घेतात. वाईटातून चांगलं. चिखलात उगवलेलं कमळ लक्षात घ्यायचं. आजूबाजूला चिखल आहे पण तरी सुद्धा ते त्यातून वर येतात आणि अतिशय बघा लोभस सुवर्ण असं. कीर्ती मॅडमचं आहे.
आणि हे हम्म. सगळे गुण त्यांना लागू पडतात. त्यांची धडपड बघा. हो हो ना. हो. बोला पुढे. शिस्तशीर वागणूक असते, एकदम डिसिप्लिन. आशावादी असतात. कशी परिस्थिती आली तरी असे खचून जात नाहीत. आशावादी असतात. भविष्यातील प्लॅनिंग उत्तम करू शकतात. ऑर्गनाइज माइंड असतं. शिस्तबद्ध आणि मेथॉडिकल अप्रोच असतो प्रत्येक गोष्टीकडे. कशीही परिस्थिती येऊ दे त्यातून ते मार्ग काढू शकतात. आणि थोडस त्यांना अं, सहकार्य आणि परिश्रम ह्याच्यातून ते सहज यश मिळवतात. आणि थोडं त्यांना अंतर्ज्ञान असतो, इंट्युशन पॉवर जे म्हणतात ना, ती इंट्युशन पॉवर ह्या अनुराधा नक्षत्राला असते. आता त्यांची करिअर कुठे फुलते? फॉरेन ऑफिसर, परदेश संबंध, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, अकाउंट्स, इव्हेंट ऑर्गनायझेशन. कारण ते अगदी शिस्तबद्ध असतात, डिसिप्लिन असतात, आशावादी असतात आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये धीर धरू शकतात. म्हणून ही सगळी क्षेत्र त्यांना उपयुक्त आहेत. आणि ज्या क्षेत्रामध्ये अतिशय सखोल असं संशोधन आवश्यक असतं, त्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केल्यास त्यांना त्याचं उत्तम फळ मिळतं. स्पिरिच्युअलिटी सुद्धा त्यांच्यात असते. अध्यात्माला लागू शकतात लवकर किंवा आवडतो त्यांना तो रस्ता. आणि अकॉल्ट सायन्स म्हणजे गूढ आणि गुप्त ज्ञान मिळवण्याकडे पण अनुराधा नक्षत्राचा कल असतो. सुरुवातीला त्यांना स्ट्रगल करावा लागलेला असतो. संकट येतात, धडपड असते, भावनिक कॉम्प्लिकेशन्स असतात. पण पुढे पुढे मात्र ते त्यांना इमोशनल बॅलन्स साधता येतो. करिअरवर उत्तम फोकस असतो आणि प्लॅनिंग करून यश मिळवतात. आणि मॅच्युरिटी त्यांना आली ना की मग त्यांना स्थिरता येते. लहानपणी आणि जरा आधी ते कायम भावनिक असुरक्षित त्यांना वाटत असतं आणि भावनिक सुरक्षिततेच्या शोधात असतात. पण एकदा मॅच्युअर झालं की मग त्यांना सगळं परफेक्टली जमायला लागतं. अनुराधा याचं त्यांनी मिनिंग काय दिलेलं आहे? अनु आणि राधा म्हणजे आय एम फॉलोईंग राधा, डिव्होटेड टू कृष्णा अँड फॉलोईंग राधा. आता आपल्या इथे कोणाकोणाचं अनुराधा नक्षत्र आहे दिलेलं होतं ते लता मंगेशकर, नरेंद्र मोदी, साईबाबा पण त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं. इंदिरा गांधी, AR रहमान, देव आनंद, ब्रूस ली, हे सगळे मासेसना अट्रॅक्ट करणारे व्यक्तिमत्व सगळे तूळ आणखीन या वृश्चिक वगैरे ह्या नक्षत्रांमध्ये येत असतात. इंट्युशनल पॉवर असते, मी म्हंटलच आहे. आता ह्यांचं गुण बघा, दृढनिश्चयी, कठोर परिश्रम आणि गरजू लोकांना मदत करायला लगेच पुढे येतात. स्ट्रेस असतो त्यांना, त्यामुळे रोग त्यांचे असतात. ऍसिडिटी होऊ शकते, अल्सर होऊ शकतं, हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो, कारण स्ट्रेस घेतात प्रत्येक गोष्टीचा. किडनी, लिव्हर, लोअर बॅक, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, हे सगळे पोटाच्या खालचे जे किंवा पोटाच्या संदर्भात त्या पट्ट्यांमधले जे सगळे अवयव आहेत ना, त्यांचे रोग त्यांना होऊ शकतात. स्वभाव चांगला असतो, मिळून मिसळून वागणारा, समाजप्रिय, लोकप्रिय, पण ओव्हर सेन्सिटिव्ह असतात ते, जास्त भावुक असतात. हे पण अनुराधा नक्षत्र पण पेंडिंग कर्माच घेऊन पुढे आलेले असतात. पूर्वजन्मातील कर्मांशी ते बांधलेले असतात, विशेषतः रिलेशनशिपमध्ये. त्यांचा पार्टनर त्यांना कार्मिक ह्याच्यातूनच, कार्मिक बंधनातूनच त्यांना पार्टनर मिळालेला असतो आणि ते पूर्वजन्मी राहिलेलं ते फेडायचं असतं त्यांना. ते सगळं पुढे घेऊन येतात. अनफुलफिल्ड रिलेशनशिप मागच्या जन्मातली, कळलं ना? अनफुलफिल्ड रिलेशनशिप फुलफिल करायला त्यांना तो पार्टनर मिळालेला असतो. जेव्हा ते प्रिय व्यक्तींशी म्हणजे प्रिय व्यक्तींची नेहमी ते हार्ट टू हार्ट कनेक्शन त्यांचं पटकन जोडलं जातं. आणि ते जेव्हा ते समजून घेतात दुसऱ्याला आणि जेव्हा हार्ट टू हार्ट कनेक्शन लागतं आणि ते असं बॅलन्स करतात, तेव्हाच त्यांचा आत्मा प्रगती करतो. म्हणजे आत्म्याच्या प्रगतीसाठी त्यांनी दुसऱ्यांना समजून घेतलं पाहिजे आणि कनेक्ट झालं पाहिजे दुसऱ्यांशी हार्ट टू हार्ट.
तर मग आत्मा प्रगती करतो. नोकरी आणि करिअर जन्मस्थानापासून दूर त्यांनी जर ते गेले तर त्यांना फायदा मिळतो आणि करिअर ग्रो होते. उत्तम प्रकारे निगोशिएट करण्याची पॉवर असते. काउन्सिलर्स, थेरपिस्ट, डिप्लोमॅट्स असतात. टीम लीडर्स उत्तम बनू शकतात. म्हणजे लोकांना एकत्र जमवण्याची कला असते. मॅनेजर्स, इव्हेंट ऑर्गनायझर्स, ऍस्ट्रॉलॉजी मध्ये पण त्यांना गती असते, शिकण्याची आवड असते, किंवा स्पिरिच्युअलिटी किंवा ऍस्ट्रॉलॉजी यांच्याकडे कल असतो. पास्ट लाईफ कनेक्शन नेहमीच असतं. विशाखा आणखीन अनुराधा नक्षत्र पास्ट लाईफ कनेक्शन असतं. सोल कॉन्ट्रॅक्ट मॅडम सांगतात, ते सोल कॉन्ट्रॅक्ट घेऊन आलेले असतात. आणि त्यांच्या पार्टनर आणि संबंधित, फक्त पार्टनर नाही, घरातल्या पण बाकीच्या व्यक्ती, संबंधित रिलेशन्स बरोबर जर राहू केतूचा यांच्या बरोबर संबंधित रिलेशन्स बरोबर सोल कॉन्ट्रॅक्ट करून ते आलेले असतात. राहू केतूचा जर या नक्षत्राशी संबंध आला तर त्यांच्यामध्ये अनएक्सपेक्टेड, मनात सुद्धा आणले नसतील असे कार्मिक बदल होतात. मनात खूप खूप खोलवर त्यांना भीती जाणवायला लागते. राहू तसलाच ग्रह आहे, बंडल. तर त्यांना मग मनामध्ये खूप भीती जाणवायला लागते. आणि चांगल्या ग्रहांबरोबर मात्र ते पार्टनरशिप उत्तमपणे अशी ठेवू शकतात. तर असं हे अनुराधा नक्षत्र वृश्चिकेतलं आहे. इमोशनल इंडिपेंडन्सी असते त्यांना, अवगुण ज्यांना सुधारणा करायचे गुणात ते इमोशनल डिपेंडन्सी असते. भावनिक दृष्ट्या सतत दुसऱ्यांवर अवलंबून असतात. स्वभाव चिकित्सक असतो. आणि कधी कधी सेल्फ डाऊट, स्वतःच बद्दल त्यांना सारखा संशय स्वतःबद्दलच होतो. मी हे बरोबर करताय ना, मी हे चुकले नाही ना, मी असं ना, मी तसं ना. तसे हे त्यांचे अवगुण आहेत, त्याच्यावर त्यांनी मात करायला पाहिजे. आणि 17 ते 48 वर्षांमध्ये त्यांची तेव्हा अर्निंग सुरू होतं, करिअर सुरू होते. अपचन, कॉन्स्टिपेशन म्हटलंच आहे मी, किडनी इन्फेक्शन, हे सगळं त्यांनी ह्याच्यापासून सावध राहावं. आणि ते आपल्याला कसं होणार नाही ते बघावं. आणि ते कसं होतं त्यांना, त्यांच्या सवयीमुळे होतं. आता सवयी काय म्हटल्यात त्यांनी? उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या नादात वेळेवर जेवण नसतं, चहा, कॉफी, स्पायसी फूड हे घेत बसतात आणि त्यातून ऊर्जा मिळवतात. चहा कॉफीतून ऊर्जा मिळवतात, त्यामुळे मग ऍसिडिटी होऊ शकते, बीपी होतो, स्ट्रेस असतो. राग मनातल्या मनात दाबून ठेवतात आणि रात्रभर सारखा प्रत्येक गोष्टीचा विचार करत राहतात. आणि तसं केल्यामुळे त्यांना थोडासा बीपीचा त्रास होऊ शकतो. आणि म्हटलं ना, बेचैनी जी मनामध्ये जाणवते वगैरे, ते सर्व यांना होऊ शकतं. आणि त्याचे परिणाम त्यांच्या ह्याच्यावर काय होतात बघा. अनस्टेबल माइंड होतं त्यांचं. विमेनना, बायकांच्या बाबतीमध्ये इरेग्युलर पिरियड्स यायला लागतात आणि हेल्थ अफेक्ट होते, शांत झोप लागत नाही वगैरे. त्यामुळे ह्यांनी आपल्यामध्ये जे हे सगळे अवगुण आहेत ते काढून टाकून योग्य मार्गाने जर तुम्ही आपल्या आरोग्याची पण काळजी घेतली तर मग त्यांना जास्त त्याचा फायदा होईल. हे अनुराधा नक्षत्राबद्दल झालं मॅडम, एवढंच. नमस्कार. शांतपणे तुम्ही ऐकून धन्यवाद घेतलं. मॅडम. आणि मॅडम म्हणाल्या तसं आता प्रत्येक ह्याच्यातलं स्पिरिच्युअल, ते कार्मिक कनेक्शन दोनच ह्याच्यात सापडलं मॅडम, विशाखा आणि अनुराधा. हा नाही, ठीक बाकी आहे, सगळ्यात असतं असं काही हा नाही. हा. आणि चला, रोग पण, धन्यवाद सुचेता मॅडम. हा बोला. ह्या अनुराधेचे आणखीन ह्याचे जास्त सापडले. तूळ राशीचं कसं आहे ना मॅडम, तूळ राशीला जनरली काही होत नाही, टचवूड बाबा, मी म्हणत नाही आता असं. पण कमी त्यांना कमी आजारी पडणारे लोक तूळ रास आहे मॅडम. ऍक्च्युअली आजार हे आपले सोल प्रोग्राम्स असतात लर्निंग साठीचे. तर हम्म. ज्यांना जीवनात जास्त रस असतो त्यांना नाही आजार होणार. त्यामुळे हा. आजार हे काही आपलं वाईट काही गोष्ट नाहीये. आजार हे आपलं लर्निंग प्रोग्राम आहे तो, त्यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात.
आपण असं शिकत आहोत, कुठल्याही दुःखद गोष्टी जेव्हा आपल्या आयुष्यात घडतात, त्या काही हम्म. कारणामुळे घडत असतात आणि या पुढे गेल्यावर आपल्याला कळतं, की या दुःखद गोष्टी आपण ज्या म्हणत होतो, त्यांनी आपल्याला कितीतरी चांगलं दिलेलं आहे. जसं कोरोना. कोरोनामध्ये हम्म. कितीतरी वाईट गोष्टी घडल्या, पण त्यांनी खूप चांगलं आपल्याला जवळ आणलं, ग्लोबल विलेज केलं. आपण एकमेकांना भेटू शकतो, ऑनलाईन सगळं बसल्या जागेवर घरात काम करू शकतो. एकत्र कुटुंब हम्म. आलं, त्यांनी बराच वेळ घालवला. तसं एक शरीर प्रकृती धडधाकट असणं. आता माझ्या वडिलांचं उदाहरण घेतलं, तर 95 वर्षापर्यंत काही झालं नाही त्यांना. कधी हॉस्पिटल असं फारसं एकदा पडले तेवढंच. पण हे झालंय, ते झालंय, असं काही नव्हतं. कारण पण हम्म. सांगते मी तुम्हाला. कारण ते खूप पॉझिटिव्ह पण होते आणि काळजी पण असायची त्यांना, की आपल्याला काही होऊ नये. आपण धडधाकटच जावं. तर ज्याचं त्याचं ठरलेलं असतं, की आपल्याला कशाला महत्त्व द्यायचंय. की जसं आता तुम्हाला काही आयुष्यात गोष्टी करायच्यात आणि तुम्ही आज या वयातही करताय. तुमची तब्येत चांगली आहे म्हणून करताय. समजा तब्येत हो चांगली मॅडम, नसते, तर करायचंय. तब्येत चांगली नसती तर कशाला तुम्ही हे आता हास्य नाही. क्लब जाता, सेवा घेता, हे घडलं नसतं. हो. त्यामुळं ह्या गोष्टी आपण कारण शोधलं पाहिजे. आपल्या बाबतीत हे काय आहे आणि त्यातून आपल्याला काही साध्य करायचंय आणि कुठल्या रस्त्याने चालायचं. जसं आता जे माझं मानायचं होतं, आज मला शैलजा मॅडम सकाळी म्हटलं, "तू किती काम करते? ते कामामुळे तुला असं झालंय." तर म्हटलं, "हो, काम करतीये, पण आता माझं लर्निंग पण खूप झालं या मानेच्या दुखण्यामुळं." हम्म. आणि हे आपण शोधत राहिलं पाहिजे. तसं तुम्ही फिट आहात, कारण तुमचं 75 वयात या सगळ्या गोष्टी घडाव्यात, हम्म. हा तुमचा सोल प्रोग्राम आहे. मी म्हटलं तर मी बाहेर जायलाही मला आवडत नाही. मला कपडे बदलायलाही आवडत नाही. हम्म. म्हणजे ज्याचं त्याचं हे आहे ना, त्यामुळं ते तसा तो असतो. आणि हे काय इफेक्ट देतं? ते ग्रहच इफेक्ट देतात. तुम्ही बघा ना कसं आहे आयुष्य. आपण हम्म. म्हणतो, की किती सुचेता मॅडम छान येतात, ड्रेस सेन्स छान आहे, सुंदर दिसतात, किती छान फ्रेश असतात. तर हे कोणी दिलंय सुचेता मॅडमना? हे ग्रहाने दिलंय. पण ग्रहाने का दिलं? त्या ज्या राशीत जन्माला आल्या, त्या राशीचा जो प्रोग्राम त्यांनी घेतला, गर्भात शिरल्या त्या 7व्या महिन्यात, त्यावेळेला त्यांनी हम्म. ठरवलं, चला आता मला हे ओव्हरकम करायचंय. आजच माझी मसाज करणारी बाई म्हणत होत्या, की 13 महिने माणूस गेल्यानंतर सगळं हे भोगत असतं, ओव्हरकम करत असतो. मग 13 महिने त्याला ते सगळं शिकायला लागतं. म्हणजे समजा ज्या इच्छा आहेत आणि हे आणि मग पुढच्या ह्याला ठरतं त्याचं. त्याला काही आपल्याला असं सोडून देता येत नाही. बरंच काही-काही गोष्टी आहेत आणि आज मी जे मॅडमना पुस्तक पाठवलं ना, सुचेता मॅडमना, हो. ते हो. पुस्तकात असंच आहे सगळं अंडरलाईन करून दिलेलं, की आपली जी कर्म आहेत, काही-काही गोष्टींचं शास्त्र आहे त्याच्यात. तर आपल्याला ते घ्यायचंच आहे विज्ञान ऑफ सनातन. तर चला खूप-खूप धन्यवाद सुचेता मॅडम. तुम्ही परत खूप वेळ देऊन अभ्यास केला स्वतःहून आणि अभ्यास पूर्ण सेशन घेतलं. धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. आणि उद्या आता कोणाचं आहे? उद्या कोणाचं आहे? स्मिता वरांडे मॅडमचं आहे. तर ओळख पण करून द्या सगळ्यांनी. मॅडम चान्स घ्या माझं तुमच्याबद्दल. गुरुवारी आहे मॅडम. मग उद्या गुरुवारचा. कोणाचं आहे? उद्या माझं होतं ते आज घेतलं ना मी आता. हां, मग ठीक आहे, ठीक आहे. हा, उद्या उद्या कोणाचं मग नाहीये आता. आपला प्राणायाम वर्ग होईल 4 वाजता आणि 4 ते 5 आहे हम्म. आपला. अर्धा तास आपण ग्रंथ वाचन करणार आहोत 4 ते 4:30 आणि 4:30 ला प्राणायाम घेतील मॅडम, नीता मॅडम. आणि मग ज्यांना ध्यान करायचं ते करू शकतात 10-15 मिनिटं ध्यान प्राणायामानंतर. तर सगळ्यांनी सिन्सिअरली त्याचा लाभ घ्या प्राणायाम वर्गाचा. नाड्या शुद्ध करून घ्या. म्हणजे ती चितशक्ती खेळायला लागेल आपल्या शरीरात. तर हे उद्याचा प्रोग्राम आणि परवा मग स्मिता वरांडे मॅडम घेतील. तर चला सगळ्यांना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. नमस्कार. थँक्यू. ऐकून घेतल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू. आणि काही की राहिलं मॅडम. असेल तर नाही, माझी ज्याचा माझी त्यांनी चूक करायचा आहे ती. अभ्यास. सगळं हो. होणारच नाहीये. तुम्ही आपण करा मोटिव्हेट करतोय. अभ्यास. हो. शोधून काढा. निदान त्यांना आता हे तरी मिळालं, की हा माझं नक्षत्र हे आहे, तर मॅडमनी सांगितलंय का ते चूक आहे का बरोबर आहे हे तरी मी बघते म्हणून तरी बघतील. असं पण बरोबर. होऊ शकतं. हम्म. आणि ग्रुपवर चर्चा जरूर करा.
किती पटलं, हो. काय पटलं आणि काय पटलं नाही. आता हे काही मॅडमनी स्वतःच नाही सांगितलेलं. त्यामुळं आपल्यालाही कळतं, की ग्रहांचं कितपत खरं ठरतं. अहो, मजा येते काही गोष्टी सुद्धा ग्रह ठरवतो म्हटल्यावर माहितीये का? हो. आणि हो. आपल्याला कळतं कसं आहे ते. आपलं ग्रह म्हणजे काय आपणच घेतलेत ते. शरीरातच ग्रह आहेत लक्षात घ्या. त्यामुळे ज्यावेळेला ध्यान करतो ना, हे ग्रह सुद्धा शांत होतात. मजा आहे बरोबर. तुम्हाला. आयुष्य म्हणजे ना स्मिता मॅडम मी तर तुम्हाला विनंती करेल, तुम्ही या गोष्टींवर फोकस करा, की राहू हे आपला वडील भाऊ असतो आणि वडील असतात आणि आपण या भावाशी नातं जर आपलं बिघडलं, काही झालं, तर तो राहू त्रास देणारच आहे ना आपल्याला. हो, वडील, नक्की पिता सांगेन मी मॅडम. देतो अशा मॅडम. दृष्टीने तुम्ही काही असेल नक्षत्राद्वारे तर हो, सांगा आणि ग्रहांना असं नक्की. समजून घ्या, ग्रह कोणी आकाशात नाहीयेत, हे शरीरातच आहेत आणि हे सगळं जे आपण वागतो ना, त्या वागण्यावर आपले त्रास पीडा आहेत लक्षात घ्या. त्या राहूला हम्म. आणि केतूला आपण शरीरात ठीक करू शकतो. आणि ध्यान ज्यावेळेला आपण करतो, त्यावेळेला हे सगळं शांत होऊ लागतं. जी काही शांती आहे ना, ती आपल्या ध्यानाने होते. चला, धन्यवाद राहू म्हणजे सगळ्यांना. वडिलांचे वडील आणि केतू म्हणजे आईचे हो. वडील. आणि असे. मग हे नातं बिघडवलं तुम्ही, तर ते हा. बिघडणारच आहेत दशा. दशा बिघडणार, परिणाम बिघडणार. तर हे सगळं समजून घ्यायचंय आपल्याला. त्या दृष्टीने थोडं कार्यक्रम अटेंड करत चला. चला, धन्यवाद सगळ्यांना.